हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये। कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल। आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जाऊ। तर खूप दिवसांनी ब्लॉग येतोय, तब्बल 8-10 दिवसांनी ब्लॉग येतोय, कारण गावाला गेलो होतो, लग्न वगैरे होतं, घरातलंच होतं, व्हिडिओ शूट करणं काही झालं नाही आणि शेअर करणं पण काही झालं नाही। तर इकडं काय झालं की म्हटलं शॉर्ट व्हिडिओ तरी आहे तर ते टाकायचे, पण ते पण काही जमलं नाही, कारण कसं घरात लग्न असतं, बरीच कामं असतात आणि त्यात जर व्हिडिओ अपलोड करत बसलो तर ते काय बरोबर दिसत नाही आणि बरोबर वाटत पण नाही। त्यामुळे म्हटलं की जाऊ दे, आपल्या इकडे आल्यावरच डेली व्हिडिओ पोस्ट करेन। आणि हो बरं का, डेली व्हिडिओ आता मी पोस्ट करायचा प्रयत्न करेन, मग कारण माझा 1 महिना आहे ना, तर तो असाच गेलेला आहे। कधी 1 दिवसाआड येत आहे व्हिडिओ, कधी 10 दिवसांनी, कधी 8 दिवसांनी। त्यामुळे म्हटलं आता चॅनल इतका लवकर ग्रो होतं आहे तर आपण पण व्हिडिओ आहे तर ते डेली पोस्ट करूया। त्यामुळं आता आहे ना, इकडं सगळी सुट्टी वगैरे संपली आणि इकडं आलेला आहे आम्ही पुण्याला, आणि म्हटलं डेली ब्लॉग आहेत किंवा डेली व्हिडिओ, रेसिपीज वगैरे काय जे आहे ना, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर याच्या पुढचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि जे बेल आयकन आहे त्याच्यावर पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सारे नोटिफिकेशन वगैरे येतील। तर हा व्हिडिओ आहे ना, तर तो पेंडिंग आहे अपलोड, एडिट केला होता पण फक्त अपलोड करायचा राहिला होता। म्हटलं आज आहे तर तो अपलोड करून घेऊया। व्हॉइस ओव्हर पण त्याला द्यायचा राहिला होता, फक्त एडिट केला होता, असं झालं होतं त्याचं। तर चला म्हटलं आज एडिट करूया, त्याला व्हॉइस ओव्हर देऊया आणि अपलोड पण करूया। तर इकडे आहे ना, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला रुटीनचाच भाग आहे, किचन काउंटर वगैरे कसं साफ करायचं किंवा कसं मी क्लीन करून गेली गावाला ते तुम्हाला सांगणार आहे। तर काय झालं की गावाला जायचं अचानक ठरलं होतं, त्यामुळे म्हटलं की किचन वगैरे आहे तर ते नॉर्मली आपलं क्लीन वगैरे करून घेऊया, जेणेकरून काय होईल 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी जरी आलो आपण तरी काय तिथे खराब वगैरे होणार नाही, धूळ वगैरे जास्त दिसणार नाही। म्हणून जेवढे डबे मोकळे होते, रिकामे होते, तेवढं क्लीन करायला घेतले, आणि असं क्लीन करते मी वरचेवर, त्यामुळे तर माझं किचन नेहमी स्वच्छ राहतं। आता जे रिकामे डबे होते स्टीलचे, ते रिकामे ते घासून घेतले आणि सुकवायला ठेवले उन्हामध्ये। ऊन पण प्रचंड कडक होतं, आणि जे डब्यांचे झाकण होते ना स्टीलच्या, तर ते पण मी घासायला घेतले। आणि जी चटणीची भरणी किंवा डाळीची भरणी वगैरे असते ना, तर ती पण भरणी आम्ही सगळ्या घासायला घेतल्या, जेणेकरून म्हटलं परत आल्यावर काय जर किराणा वगैरे भरला तरी पुसून वगैरे आपण ठेवू शकतो, किंवा त्याच्यामध्ये जी ग्रोसरी आहे तर ती भरून ठेवू शकतो। या दृष्टीने मी जेवढे रिकाम्या डबे होते, लोणच्याची भरणी काही असेल तर ते सगळं भरून ते सगळं घासून आणि सुकवून ठेवलं होतं एकदम चांगलं कडक उन्हामध्ये। आता अशा भरण्या काय आहेत ना, काचेच्या खूप झाल्यात, तर किचनमध्ये थोडं म्हटलं डेकोरेट करावं। डेकोरेट म्हणजे मनी प्लांट वगैरे आहे तर तो लावावा असा माझा विचार आहे। पहिला पण माझा मनी प्लांट होता, पण ते इथं नाही, जेव्हा आम्ही सातारला राहिला होतो तेव्हा खूप मनी प्लांट मी किचनमध्ये जवळपास 3-3 कुंड्यांमध्ये मनी प्लांट ठेवले होते आणि 1 नंबर दिसत होता। तर आता म्हटलं थोडं तसंच करूया आपण। आता इथे लावायला काय नाही, पण काय होतं आहे माहिती आहे का, मच्छर वगैरे आहेत, झाडं भरपूर आहेत, त्यामुळे मच्छर बसत आहेत, त्यामुळे म्हटलं मनी प्लांट आत्ता नको लावायला, पण आता आहे डोक्यात आलं तर म्हटलं घेऊया लावून, आता बघूया काय होतं आहे, जर परत मच्छर झाले तर नाही लावायचं। तर चला इकडे आहे ना, प्लॅस्टिकच्या भरणी, काचेची भरणी घासून झाली। 1 डबा होता स्टीलचा डाळीचा, तर तो पण म्हटलं सगळा संपवून टाकावा। थोडी डाळ ठेवली, आणि थोडी डाळ आहे ना 1 किलोभर, तर ती हरभऱ्याची डाळ, तर ती दळून आणली, कारण गडबड होऊ नये, आल्यावर पण गडबड होऊ नये त्यासाठी दळण वगैरे होतं, तर ते पण मी करून ठेवलं होतं। तर आता म्हटलं सगळे दळणं आहेत तर ती बरोबरच देऊया। 2-2 किलो दळून आणलं होतं, भले अर्ध्या दिवसांनी पीठ खराब होतं, पण तसं काय नाही, गरम पाणी टाकून आपलं भाकरीचं पीठ आहे ते वळलं जातं, आणि चपातीचं पण, चपातीमध्ये काही गरम पाणी टाकत नाही, पण चपातीचं पीठ काय खराब पण होत नाही। त्यामुळे 2-2 किलो मी दळूनच ठेवलं होतं। माघारी आल्यावर खूप गडबड होते, कारण एकतर आपला पसारा आवरावर असते, बॅग रिकाम्या करणं असतं, काय असतं, आणि ह्यावेळेस तर बॅग माझ्या खूप होत्या, आमच्या तिघांच्या 3 बॅग मोठ्या मोठ्या होत्या, लग्नाचे प्रत्येकाचे वेगवेगळे कपडे, मुलांचे कपडे, असं होतं। त्यामुळे ना
माघारी येऊन सगळं मला आवरायचं होतं आणि सगळं परत दळण करणं हे ते शक्य नव्हतं. त्यामुळे दळण वगैरे सगळी मी करून ठेवली होती, फक्त दळून आणायची होती. आता इकडे किचन ओटा सगळा साफ करून घेतला आणि सगळी तयारी आहे, तर ती गावाला जायची तयारी आहे आधी. अशी तयारी केली ना तर काही खराब होत नाही, झुरळ वगैरे होत नाहीत. आता इथं तर आल्यापासून वर्ष झालं, झुरळाचा काही विषयच नाही, त्यामुळं काय प्रश्नच येत नाही. पण तरी आपण ती काळजी घेणं गरजेचं असतं. किचन ओटा सगळा साफ करून घेतला आणि म्हटलं डब्यांवर थोडा हात फिरवून घ्यावा एकदम कॉटनच्या स्वच्छ कापडाने. थोडेसे पापड शिल्लक होते आणि हा डबा तर थोडा रिकामाच होता, आतून घासलेलेच होते, त्यामुळे काय डबे घासत बसले नाही. कारण 8-8 दिवसाला जसे रिकामे होईल 15 दिवसाला माझं किचन क्लिनिंग असतंच. प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी. इकडे आहे तर डबे पण उन्हामध्ये छान असे सुकले होते आणि म्हटलं आता हे सगळे डब्याची झाकण वगैरे ती लावून घेऊया, उगाच धूळ वगैरे घाण वगैरे कचरा नको पडायला त्याच्यामध्ये, म्हणून सगळे डबे आहेत तर ते व्यवस्थित झाकून ठेवले होते. आणि बाकीचे डबे आहेत तर तांदूळ वगैरे ते भरायचं होतं, तर ते पण भरायला घेतले होते. तांदळाचं पोतं जे आणलं ना तर एक 10 किलो आणले होते, तर ते पण भरायचे होते, म्हणून म्हटलं 2 डबे रिकामे झालेत त्याच्यामध्ये भरून घेऊया आपण. तर इकडे मुलांना सुट्टी लागली की ते आपल्या पाशीच असतात, खेळत असतात आणि त्यांना पण ते आपण जे करू तेच करायचं असतं, तर त्याला पण मदत करायची होती. मग त्याने पण घेतली मदत करायला. तांदूळ आहे तर ते मला भरू लागत होता, त्याने तो तांदूळ भरू लागला तर नाही. आणि नंतर मग डबे वगैरे आहेत, 3 डबे भरले तांदळाचे. आता मोठे डबे नाहीत माझ्याकडे, 2च आहेत मोठे डबे, म्हणून म्हटलं की छोट्या डब्यांमध्येच आपण ठेवूया तांदूळ. आणि रिकामा झाला तरी आपल्याला परत घासून ठेवता येईल, त्यासाठी प्लॅस्टिकचे डबे पण घासून झाले आणि छान असे सुकवून ते पण ठेवले. आणि सगळं झालं की मग नंतर इकडे थोडंसं वेळ होता, तर म्हटलं आता घेतलं किचन क्लीन करायला, तर हे डबे पण पिठाचे चांगले हात फिरवूनच घेऊया आणि तिथं झाडू वगैरे मारून ठेवूया. कॅमेरामन आपला तनय आहे, त्याने कॅमेरा पकडला होता. आणि इकडे पेपर पण चेंज केले आणि नंतर मग डबे वगैरे आहेत तर ते पुसून स्वच्छ घेतले होते, ते ठेवले. मिक्सर वगैरे पण लागलीच पुसून घेतला होता. तनयचं मध्येच असतं, वर चढ कुठं खाली चढ कुठं हात धुवून, आणि पडायची भीती वाटते, किती पण सांगा ऐकत नाही. इकडे आहे तर ते सगळे मिठाची भरणी वगैरे सगळं मी आधीच पुसून ठेवलं होतं, तेलाचा डबा वगैरे. आणि कसं वस्तू जेव्हा डब्यामधली वस्तू कोणती संपते तर त्यामध्ये मी लगेच घासून ठेवत असते. तर इकडे आहे ना सगळं झालं माझं घासून सगळं लावून वगैरे झालं. मसाल्याचा डबा पण घासायला घेतला होता आणि म्हटलं आता लागलीच एक कोपरा राहिला तर तो पण आपण क्लीन करून घेऊया. तो म्हणजे कांदे बटाटे वगैरे त्याचं असतं ट्रॉली, तर ती थोडंसं वरचं साफ करून घेतलं, व्यवस्थित लावलं आणि झाडू मारून घेतला, जेणेकरून सगळंच माझं काम आहे तर ते आवरून झालं होईल आणि किचन पण क्लीन होईल. परत जेव्हा 8-10 दिवसांनी माघारी येईन तेव्हा काय सगळं एकदम फ्रेश वाटेल. आणि झाडू वगैरे आहे म्हणाल तर ते वरचेवर हे मारतात झाडू, जरी ते असले तरी आम्हीच फक्त जाणार होतो गावाला, असं होणार होतं. आणि मस्त असं माझं किचन क्लीन करून झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. किचन क्लिनिंगचे व्हिडिओ मी खूप शेअर केलेले आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.